कवठे महांकाळ तालुक्यात मोटरसायकल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक. चोरीचे 8 गुन्हे उघड. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाची मोठी कारवाई. कोंगनोळी येथील अट्टल चोरटा ज्ञानू खोत याला अटक. पोलिसांनी चोरीच्या 4 बुलेट, 2 युनिकॉर्न, 1 स्प्लेंडर, 1 यामा जप्त. चोरीच्या गुन्ह्यातील बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल गुन्हेगाराला कवठे महांकाळ पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. ज्ञानू अण्णाप्पा खोत, वय 25, राहणार कोंगनोळी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली, या गुन्हेगाराला अटक केलेली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेल्या 4 बुलेट, 2 युनिकॉर्न, 1 स्प्लेंडर, 1 यामा मोटरसायकल जप्त केलेली आहे. या गुन्ह्यातील 2घे जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेली आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झालेल्या घरफोडी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी एक पथक तयार केले होते. पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी नेमलेल्या पोलीस पथकातील पोलीस नाईक नागेश मासाळ, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धराम कुंभार, अभिजित कासार यांना बातमी मिळाली की चोरीच्या गुन्ह्यातील बुलेट मोटरसायकल विक्री करण्यासाठी कोंगनोळी ते पांडेगाव रस्त्यावर द्यानू खोत येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी गेले असता एक जण बुलेट मोटरसायकल घेऊन येत असल्याचे पोलिसांनी पाहिले. यावेळी पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याची मोटरसायकल थांबवून त्याच्याकडे चौकशी करीत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडून मिळालेल्या वाहनाबाबत कसून चौकशी केली असता द्यानू खोत यांनी सांगितले की त्याचे साथीदार सोन्या उर्फ आप्पासाहेब पांढरे, राहणार कुडनूर, तालुका जत, जिल्हा सांगली, तसेच निखिल उर्फ दाद्या गडदे, राहणार कर्लीटी, तालुका कवठे महांकाळ यांनी म्हैसाळ, तालुका कवठे महांकाळ येथून चोरी केली असल्याबाबत कबुली दिली. चोरीबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक करून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलीस कोठडी रिमांड मंजूर करून घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता द्यानू खोत व त्याच्या साथीदारांनी एकूण 8 मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले. तसेच 900 किलो लोखंडी सळी देखील चोरी केल्याचे सांगितले. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या कारवाईमध्ये पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकलीसह एकूण 6,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 चोरीचे गुन्हे, तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत 1 गुन्हा, कराड तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत 1 गुन्हा, जत पोलीस ठाण्याअंतर्गत 1 गुन्हा, बेळगाव जिल्ह्यातील अथणी पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल असलेला 1 गुन्हा असे एकूण 8 गुन्हे पोलिसांनी चोरीचे उघडकीस आणले आहेत. कोंगनोळी येथील अट्टल गुन्हेगार द्यानू खोत याच्या टोळीला यापूर्वी 2023 साली 2 वर्षासाठी हद्दपार केले.